तर मित्रांनो, आपण जातोय आता दिंडी प्रदक्षिणेला। एकादशी झाली आहे, एकादशीचे जे भजन होतं ते झालंय आणि ज्ञानोबा तुकाराम या एक फेमस लहरीत आपण गाव भ्रमण करायला जातोय, आपली पंचक्रोशी भ्रमण करायला जातोय। या वेरवली गावातील वेगवेगळ्या वाड्या आणि तिथली मंदिरं आपण फिरणार आहोत। ही या कोकण वारीतील एक विशेष आहे। तर चला, रामकृष्ण माऊली, रामकृष्ण हरी माऊली, जय हरी, जय हरी। आपण आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये। मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय ऋषी मुनी या आपल्या युट्यूब चॅनलला। कोकण वारीतील एपिसोड नंबर 4 मध्ये आपण आलेलो आहोत माझ्या वेरवली गावात आणि आजचा हा एकादशीचा कार्यक्रम। काय करतोय तू? गाडी सजवतोय। गाडी सजवतोय। आपली पालखी ज्ञानोबा महाराज माऊलींची याच्यातून जाणार ना आपण? हे आमचे प्रतिवर्षाप्रमाणे दिंडी निघते आणि त्या दिंडीची आम्ही आज या ठिकाणी पूर्वतयारी करतोय। याच्यातून पालखी आपली माऊली महाराज हो। तर मित्रांनो, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत। कीर्तनाचा गजर करत आपण ही दिंडी संपूर्ण पंचक्रोशी मध्ये वेरवली गावात फिरवणार आहोत। ही रत्नागिरी जिल्हा आहे मित्रांनो, जो तुम्ही पाहताय। मित्रांनो, ही छोटीशी आकृती जी मी ती पाहताय, जी गडबड गोंधळ करते आणि पटपट पटपट सगळी कामं करते अगदी आवडीने आणि निस्वार्थपणे, तो म्हणजे एसके डीजे। आणि हे बाजूला झेंडा जे लावतायत ते आपले दिनेश दादा पवार। एसके डीजेचं नाव यासाठी घेऊसं वाटतं कारण निस्वार्थ प्रेमाने सेवा। आणि ही जी तुम्ही फ्रेम पाहताय विठ्ठल रुक्मिणी मातेची, ही सुद्धा याची सुद्धा सूचना मला वाटतं एसके डीजेनेच दिलेली त्यावेळेस। या फ्रेमला अनेक वर्ष झाली ही आपण वापर करत असतो आणि आजचा हा कार्यक्रम एसके डीजे आणि दिनेश पवार पूर्व तयारी करताना तुम्ही पाहताय। हा जो टेम्पो, छोटासा रिक्षा टेम्पो तुम्ही जो पाहताय, तो सुद्धा एसके डीजेचा आहे, निस्वार्थपणे दिलेला। आणि हे जे आले आहेत ते आपले मोन्या काका। मोन्या काका सुद्धा निस्वार्थपणे जे काही करता येईल, जी सेवा करता येईल ते करत असतात आणि आता पूर्व तयारीमध्ये त्यांचा सुद्धा हात लावलेला आहे। अनेक लोक पडद्या मागे सुद्धा आहेत मित्रांनो, जे आता पडद्यात दिसत नसतील। खूप तयारी, खूप प्रेम ह्या वाडकऱ्यांनी, माझ्या पवारवाडीतील बांधवांनी या मंदिरासाठी, या कार्यक्रमासाठी केलेला आहे। मोन्या काका पाहू शकता, थम्सअप देत आहेत, म्हणजे कार्यक्रमाची तयारी ही झालेली आहे। रामकृष्ण मंडळी, रामकृष्ण माऊली, रामकृष्ण हरी। काय मग, कशी आहेस? बरी आहे। माईक आहे, माईक पकड। ही काकी चांगली नको नको काकी कसा पकडू मग? कसा पकडू? बोल, कशी आहेस? कार्यक्रमाच्या शुभेच्छा दे, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दे। काय माहितीये मला हे जमण्यात नाही। ए धर ना, बोल ना जरा, इथं खाली बस। काय बोलू? इथं बस ना। सर्व मंडळींना आषाढी एकादशीच्या असं बोलू? सर्व मंडळींना आम्हा दोघींकडून आषाढी एकादशी निमित्ताने खूप शुभेच्छा। मित्रांनो, आषाढी एकादशीचं भजन हे दुपारचं भजन झालेलं आहे आणि हा दुपारचा नैवेद्य म्हणजेच उपवासाचा फराळ हा आता आपण ग्रहण करू आणि थोड्या वेळाने आपली दिंडी प्रदक्षिणेला सुरुवात होईल। त्यासाठी सर्वांनी सज्ज राहा आणि व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कोकण वारी 2025।
हाय. तू कुठे घेऊन जातोस? गाडीला लावायला. मित्रांनो, हे आपले इलेक्ट्रिशियन प्लस SKD जे म्हणजेच आपले सुभाष खांडेकर आता हे भोंगे जे आहेत ते गाडीत लावतील. भोंगे म्हणतो किंवा करणे म्हणू शकतो. चला, दिंडी निघाली. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. अशाच पद्धतीने आपण सर्व संत सज्जन मंडळी, वाडकरी वारकरी हे सर्व आता निघालेलो आहोत आपल्या देवांच्या दर्शनाकरिता. या पंचक्रोशीमध्ये ही वारी, जी पायी वारी आपण फिरवणार आहोत, चालणार आहोत, ही पालखी आपण फिरवणार आहोत, ही एक ठेवण आहे. जसं जर तुम्ही मे महिन्याचे व्लॉग पाहिला असाल, त्या मे महिन्याच्या व्लॉग मध्ये मी नक्की म्हटलंय की ही वारकरी संप्रदायाची, तशी या पवारवाडीची ही देणं आहे, हे ठेवण आहे. आणि ही एक प्रकारची आपण संस्कृती जपलेली आहे आणि एक प्रकारचा हा वारसा जो आपण संपूर्ण वेरवली गावाला देतोय, हा संस्कार आहे मित्रांनो. ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी सुरू केलेला, जसं की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, त्याच पद्धतीने हा पाया, हे संस्कार वेरवलीतील पवारवाडीने रचलेले आहेत. आणि वेरवली हे माझं सुंदर छान गाव आहे आणि या गावाला ही भेट आपण दिलेली आहे. या सर्व आया भगिनी बहिणी हे सर्वजण आता आपण वारीसाठी निघालेलो आहोत. मित्रांनो, जसं जसं करमणुकीची साधनं वाढत चालली तशी इथे गर्दी सुद्धा कमी होत चालली. पण कधी कधी आपण म्हणतो की गर्दीची नाही तर दर्दीची गरज असते. तर जी लोक दर्दीची आहेत ती आपण इथे पाहू शकता. हा काय काढला? तर मित्रांनो, आता ही दिंडी वेरवली पवारवाडीतून बाहेर पडून आता वेरवलीतील मध्यस्थानामध्ये आलेली आहे, म्हणजेच वेरवली कॅन्टीन. आणि इथे स्थानक आहे बस स्थानक. इथून प्रथम मंदिर जे आपल्याला लाभतं ते म्हणजे
श्री गणेश मंदिर वेरवली बुद्रुक. हे कोणत्याही वाडीत येत नाही, हे मध्यस्थानावरती आहे आणि इथून जी वारी ज्या मार्गाने जाते तो रस्ता लांजा तालुक्याला जातो आणि हाच रस्ता इथून पाठीमागे भांबेड, कोर्ले अशा गावांमध्ये जातो. जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना. मित्रांनो, जशी पंढरपूरच्या परमात्म्याला भेटण्यासाठी जी वारी असते तशीच ही वारी 18-19 जवळजवळ 20 वर्षांपूर्वीच्या अट्टहासातून, त्या भक्तीतून, प्रेमातून सुरू झालेली आहे आणि सतत निरंतररित्या ही चालू आहे. आणि मज ठाव द्यावा जी चरणी हे चिकरितसे विनवनी भवबंधने सोडवावे. तर आपण आता गणेश मंदिर जे आहे वेरवली बुद्रुक, अगदी सेंट्रलला येतं, वेरवली सेंट्रलला, म्हणून त्याची वाडी नाही आहे, तर ते त्या वेरवलीचं मंदिर म्हणून गणेश मंदिर सार्वजनिक मंदिर आहे. त्यानंतर आपण इथे आलो आहोत. हा वरच्या वाडीत बेर्डेवाडीत जाणारा रस्ता आणि इथे आहे राधाकृष्णाचं मंदिर. अतिशय जुनं मंदिर आहे आणि तिथे आता आपण जातोय. चला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पडेल ते रूप. मित्रांनो, या व्हिडिओ मार्फत एक प्रेमाची सूचना आपण सर्वजणांना द्यायची आहे. ती म्हणजे आपण पाहू शकता इथे किती गर्दी होते, किती वारकरी आणि आपल्या आया भगिनी या कृष्ण मंदिरामध्ये येत असतात. पण हे मंदिर बंद असते. या मंदिराची व्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे श्री कोठारे साहेब यांच्यापर्यंत जर आपण ही सूचना, हा संदेश, हा प्रेमाचा संदेश जर पोहोचवलात तर फार छान होईल. जेणेकरून पहा, हे मंदिरच आहे, इथून जाऊन काय जाणार आहे. पण वाटसरू जर येत असेल तर तो मंदिरात येऊन दर्शन तरी घेऊ शकतो, आतमध्ये जाऊन त्या परमात्म्याच्या चरणाला स्पर्श तरी करू शकतो. तर माझी ही विनंती आहे की आपल्याला जर त्यांच्या कॉन्टॅक्ट्स माहिती असतील तर त्यांच्यापर्यंत हा संदेश किंवा हा व्हिडिओ पोहोचवावा. सकळ देवाधिदेवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. Bye.
माऊली जयहरी जयहरी. आपण आता या प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या पवारवाडीचा हा जो कार्यक्रम चाललाय, हा अखंडितपणे 36 वर्षाची ही वारी आमची प्रति पंढरपूर असलेल्या पवारवाडीच्या विठ्ठल मंदिरामधनं आपण आता निघालोय आणि आता आपण भगवान शंकराच्या मंदिरापर्यंत जाणार आहोत. आता आपण राम मंदिरामधनं आपण आता पुढे आलोय. आता विठ्ठल मंदिर जिथं आपण पूर्वीपासून चालत आलेली वारी, या गावामध्ये एकवेळ विठ्ठलाचं मंदिर होतं त्यावेळेला आपण आता त्या विठ्ठलापर्यंत आपण दिंडी आणत होतो. पण ती दिंडीची परंपरा आज कायम आहे आणि आपण आता विठ्ठल मंदिरामधनं आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाणार आणि तिथून हा परतीचा प्रवास आपण परत आपल्या ठिकाणी जाणार आहोत. खूप खूप आजही येतात, पण आता माणसं गावामध्ये कमी झाली, त्याच्यामुळं जी आहेत ती आवर्जून येतात. भगवान की जय. गणेश्वर महाराज
तर मित्रांनो अचानक पाऊस सुरू झालाय आणि थोडा मजबूत पाऊस आहे. आता आपलं शेवटचं स्थळ म्हणजेच श्री भगवान शंकराचं मंदिर आणि तिथे आता आपण जातोय गाडीमध्ये बसून. हा चढाव पार गेला इकडून आता एक युटर्न आहे आणि तो चढाव पार गेल्यानंतर ते भगवान शंकराचं मंदिर आहे आणि तिथून मग पुन्हा परतीचा प्रवास, परतीची वारी असा हा आपला आजचा दिनक्रम आहे. याच्या नंतर आपण मंदिरात जाऊ आणि मला वाटते तिथे व्लॉग संपेल. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला अशी आशा बाळगतो आणि तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या बरोबर आहेत SK DJ, ज्यांना तुम्ही इथून आधीच्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहिला असाल ज्या वेळेला मी रत्नागिरी स्टेशनला उतरलोय. तर असे आपले आनंदाचे आणि या आनंदाच्या वारीचे क्षण आहेत. तर जोडून राहा, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. बोल नमस्कार मित्रांनो. बोल बोल. अरे लाजतो तू. बोल. का महिला ही बोलते बाय बोलते. बोल नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो.
चहा प्यायलोय आपण आणि हा आपला वारीतील हा फिरता सप्ताहासारखा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे आणि हा ब्लॉग इथे संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले नवीन ब्लॉगर तयार होत आहेत. भेटून राहा. धन्यवाद.